नगर जिल्ह्यात सध्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आलाय। नोकरदार असो व शेतकरी, कोणत्याही तरुणाला लग्नासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। या विषयाकडे अजून कोणताही सामाजिक कार्यकर्ता किंवा नेता तेवढ्या गांभीर्याने पाहत नसल्याचे त्याहून धक्कादायक आहे। एकदा नगर जिल्ह्याचा विचार केला तर 21 ते 40 या वयोगटातील साधारणतः 1 लाख तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत। ग्रामीण भागातील प्रमाण आणखी चिंताजनक आहे। ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। ही समस्या आम्ही सांगतोय तेवढी सोपी नाही। जिल्ह्यातील अविवाहित तरुणांची डिटेल आकडेवारी उपलब्ध नसली तरी सध्या हा प्रश्न पालकांची झोप उडविणारा नक्कीच आहे। हा प्रश्न गंभीर का आहे, नगरची स्थिती काय आहे, यावर काय उपाय करता येईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी प्रश्नांचं परफेक्ट अनालिसिस। डिसेंबर 2022 मध्ये सोलापूरमध्ये एक मोर्चा निघाला। सोलापुरातील युवकांनी डोक्याला बाशिंग बांधून तो काढला होता। आम्हाला लग्नासाठी मुली द्या अशी मागणी त्या मुलांनी रस्त्यावर उतरून केली होती। या मोर्चाची राज्यभर चर्चा झाली। त्यानंतर राज्यभर अनेक शहरात असे मोर्चे निघाले। या मोर्चातील अविवाहित तरुणांची संख्या लक्षणीय होती। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील राजेंद्र महाले या बागायतदार तरुण शेतकऱ्याने बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे असा फलक हातात घेऊन गुडघ्याला, कपाळाला आणि हाताला बाशिंग बांधून मोर्चा काढला होता। मी 10 एकर बागायत शेतीचा मालक आहे, BSc ॲग्री झालोय, मात्र नोकरी नाही, त्यामुळे लग्नाला मुलगी मिळत नाही। शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्न कोणाबरोबर करायचं असा प्रश्न त्या तरुणाने विचारला होता। गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जयपाल भंडारकर यांच्या नेतृत्वाखाली असाच युवक मोर्चा काढला होता। त्यांच्या हातात मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी द्या असं लिहिलेले फलक होते। आता ही समस्या नगर जिल्ह्यातही तेवढीच गंभीर आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा मतदानाची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात अविवाहित तरुण किती आहेत हे कळतं। नगर जिल्ह्यात 37,60,512 मतदार होते। विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदानापर्यंत 24,000 तरुणांनी नोंदणी केली, म्हणजेच एका महिन्यात जिल्ह्यात 24,000 मतदार वाढले। त्यात निम्मे तरुण धरले म्हणजे एका महिन्यात 12,000 तरुण मतदान करण्याच्या म्हणजेच लग्नाच्या वयाचे झाले। मग 5 वर्षाचा सरासरी आकडा होतो 3 लाख। त्यात निम्म्या तरुणांचे लग्न झालेले असेल असे समजले तरी अजून सुमारे 1.5 लाख तरुण गेल्या 5 वर्षांपासून अविवाहित आहेत असं म्हणता येतं। आम्ही ही ढोबळ आकडेवारी मांडतोय, त्यात निश्चित कमी जास्त असेल, पण हा आकडा ही डोळे दिपवणारा नक्कीच आहे। एका सरकारी सर्वेक्षणानुसार 15 ते 29 वयोगटातील अविवाहित व्यक्तींचे प्रमाण 2011 मध्ये 17.2% वरून 2019 मध्ये 23% वाढलं। राष्ट्रीय युवा धोरण 2014 नुसार 15 ते 29 वर्ष वयोगटातील लोकांना तरुण म्हणून वर्गीकृत केलं आहे। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की अविवाहित तरुण लोकसंख्येचा टक्केवारीचा वाटा 2011 मध्ये 20.8% वरून 2019 मध्ये 26.1% पर्यंत वाढला आहे। देशात 18 वर्षांच्या आधी लग्न झालेल्या 20-24 वर्ष वयोगटातील महिलांचे प्रमाण गेल्या 15 वर्षात निम्मे झाले आहे। 2005-06 मध्ये 47% होते ते 2019-21 मध्ये 23% झाले आहे। या सर्वांचा परिणाम मुलांना नववधू न मिळण्यावर झालाय। आता आणखी एक बातमी पाहू। गेल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्हा एकल महिला सक्षमीकरण समितीची बैठक झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह या समितीतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या समितीने जिल्ह्यातील एकल महिलांची आकडेवारी मांडली। 2023 मध्ये जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वेक्षणात जिल्ह्यात 1,07,36 एकल महिला असल्याचे समोर आले। गेल्या 2 वर्षात हा आकडा कदाचित वाढलेला असेल। विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त ग्रामीण भागातली होती। मनपा नगरपालिका क्षेत्रातील एकल महिलांचे अजून सर्वेक्षण झालेले नव्हते। एकट्या नगर मनपात 2000 एकल महिला असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले। आता या एकल महिला म्हणजेच कोण, तर जी स्त्री एकटी राहते ती। त्यात विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांचाही समावेश होता। आता या महिलांमध्ये अगदीच 20 ते 30 वयोगटातल्याही बऱ्याच असते। याच महिलांना पुन्हा नवे आयुष्य जगण्यासाठी संधी सामाजिक कार्यकर्ते, नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी दिली तर जिल्ह्यातील अनेक पात्र विवाह इच्छुक तरुणांनाही लग्नासाठी मुलगी मिळू शकेल। खेड्यातील तरुण कोट्याधीश असूनही त्याला मुलगी मिळत नाही, पण याच एकल महिलातून काही तरुणांच्या लग्नाचे स्वप्न साकार होऊ शकते। पण यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।